संतोष आयाचीच माझ्याकडे ही कल्पना घेऊन आला कसं आपण जय मल्हार म्हणजे खंडोबावरती आपण एक सिरियल करू शकतो. ते बेसिक थीम त्याची अशी आहे का पार्वतीची एक सखी आहे. ती सखी तिला सांगते का तुम्हाला खरं सांगायचं आहे का महादेवांना पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक प्रेम तयार झालं. हे रॉंग आहे पण मला तुम्हाला कन्फेस करायचं आहे. त्याच्यानंतर तू हे सांगितलंस मला हे फार चांगलं केलं तू खरं बोललीस म्हणून तुला मी एक वरदान देते का जेव्हा महादेव खंडोबाच्या अवतारात पृथ्वीवरती येतील तेव्हा तू त्यांची अर्धभार्या असशील. ओके. आता ती म्हणजे भानू आणि ही पार्वती म्हणजे म्हाळसा. तेव्हा महादेव तिला म्हणाले तेव्हाच का हे बघ तू तिला असा वर दिलंस पण जेव्हा तू म्हाळसा म्हणून येशील ना माझी बायको म्हणून तर तुला ते वर आठवणार नाही आणि तुझा वर खरा ठरण्यासाठी मला ते करावंच लागेल. आणि म्हणून खंडोबाच्या 2 बायका आहेत. बरोबर. हा कॉन्सेप्ट आहे. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होता. तो कॉन्सेप्टच मला आवडला म्हणून आम्ही तो कॉन्सेप्ट घेऊन झीमध्ये गेलो. त्या झीमध्ये निखिल साने होते, निलेश मयेकर होते आणि भरपूर सगळे लोक जमली आणि सगळे त्यांना आवडला कॉन्सेप्ट. सांगितलं गो एड दिला मला काम सुरू करा. त्याच्यावर काम केलं. त्यांनी निलेश मयेकरनी खूप स्वतःचं योगदान पण टाकलं. ओके. संतोष आयाचीचं त्याच्यामध्ये खूप योगदान आहे आणि ऑफकोर्स मी सगळं जमवून आणलं म्हणून माझं योगदान आहे.